मध्य प्रदेशातील धार जिल्हा, तारीख 7 एप्रिल 2026। गोंदीखेडा चारण गावात रात्रीची शांतता पसरली होती, पण याच शांततेच्या पोटात एक भयानक रक्ताचा खेळ खेळला जाणार होता। आपल्या पतीच्या निधनावर ढसाढसा रडणारी एक पत्नी, जिच्या डोळ्यातील अश्रू पाहून कोणालाही वाटलं असतं की दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलाय, पण या अश्रूंच्या मागे दडला होता एक क्रूर चेहरा आणि एक असा कट ज्यानं पोलिसांनाही चक्रावून सोडलं। एक जन मेरे मुंह के पास बैठा था, हाथ और पैर पीछे बांध रखे थे, पूरा कपड़े फाड़े थे। चिल्लाने की कोशिश करी तो बोला तेरे पति को मार देंगे। कितने जन थे? ये मेरे को 2 दिखे थे, बाकी इधर भी और थे। पहाटेची वेळ, 27 वर्षांची प्रियंका पुरोहित धापा टाकत रडत ओरडत बाहेर येते। दरोडा पडला, दरोडेखोरांनी माझ्या पतीला मारलं। प्रियंकाने पोलिसांना जो बनाव सांगितला तो ऐकून गाव हादरलं। तिनं सांगितलं की अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून तिला ओलीस ठेवलं, तिचे हातपाय बांधले आणि तिच्या डोळ्या देखत पती देवकृष्ण पुरोहित याची हत्या करून 3.5 लाखांचे दागिने आणि रोकड लंपास केली। तपास सुरू झाला, पण पोलिसांच्या नजरेतून काही सुटत नव्हतं। केवळ 6 तासात प्रियंकाचा बनाव उधळून लावणार जाणार होता। दरोडा पडला, पण दागिने घरातच सुरक्षित कसे? पतीच्या डोक्यावर झालेला 12 इंच खोल वार हा दरोडा नव्हता, तर तीव्र राग होता। प्रियंकाचे हातपाय बांधलेल्या खुणा तिच्या अंगावर कुठेच नव्हत्या। संशयाची सुई फिरली थेट पत्नी प्रियंकाकडे। मैं रिकॉर्डिंग करे ना, अच्छा हूं करियो के भाभी के भी बोल रही अच्छा फोटो नु घेऊन तम फोटो नु घेऊन फोटो खेचा नहीं फोटो खेचा नहीं फोटो खेचा नहीं તમે કરકે તમારા ભાઈનું કરો મેં તો खून जार કર્યું ને તમારા ભાઈનું કરો તો તમે पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा प्रियंकाचे बनावट अश्रू कोरडे पडले आणि सत्याचा भयानक चेहरा समोर आला। प्रियंकाचं कमलेश या नावाच्या व्यक्तीवर प्रेम होतं। पारिवारिक में हाँ शादी वगैरह जाती थी, सामाजिक तो ज़रूर मतलब उनका मन होता था तो जाती थी, लेकिन जहाँ पे उनका बॉयफ्रेंड था वो कमलेश, वहाँ पे वो ज़रूर जाती थी। भैया बोले ना बोले वो रेडी होके बाहर आ जाती थी कि शादी में जाना है। जब देखो तब भैया से झगड़ा, रूम में जाते थे तो झगड़ा, रूम से बाहर तो वो रूम के अंदर कहते थे कि मेरे को सोने नहीं देते, बाहर जाऊँ मैं सोऊंगी, और फिर अंदर जाके मोबाइल चलाते थे। बहुत सी बार अंदर से आवाज़ भी आती थी। वो कहती थी कि तुम मेरे को डिज़र्व नहीं करते हो, तुम मेरे लायक नहीं हो, तुम काले हो, मेरे को कोई अच्छा सा लड़का डिज़र्व करता है, तुम भले मेरे को डिवोर्स दे दो, मैं तुम्हारे साथ खुश नहीं हूँ, तुम मेरे को खुश नहीं रख पा रहे हो, तुम मेरे को घुमाने नहीं ले जाते हो, तुमने मेरी कौन सी ख्वाहिश पूरी करी। या प्रेम प्रकरणाच्या आड येणारा पतीचा काटा काढण्यासाठी त्यांनी डेथ प्लॅन तयार केला होता। कमलेशने 1 लाखांची सुपारी देऊन सुरेंद्र नावाच्या मारेकऱ्याला पाचारण केलं होतं। घटनेच्या रात्री प्रियंकानेच घराचा दरवाजा उघडा ठेवला। झोपेत असलेल्या पतीच्या खोलीकडे बोट दाखवून ती दुसऱ्या खोलीत जाऊन लपली। मारेकऱ्याने धारदार शस्त्राने देवकृष्णाचा खेळ संपवला आणि हा खुनी कट दरोड्याचं रूप घेऊन समोर आला। संसार थाटण्यासाठी ज्या हाताने पतीची साथ द्यायची, त्याच हातांनी प्रियंकाने मृत्यूचं दार उघडलं। आज प्रियंका आणि तिचा प्रियकर कमलेश तुरुंगाच्या गजाआड आहेत, पण सुपारी घेणारा सुरेंद्र अजूनही फरार आहे। 6 तासाच्या तपासाने एका ब्लॅक विंडोचा पर्दाफाश केला, पण या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे।